त्याचाही किस्सा तुम्हाला सांगून टाकतो. माझ्या पोराकरता मी काही करत नाहीये. त्याच्या नशिबात असेल तर होईल, नाही तर होणार नाही. मी माझा पोरगा 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 बाकीच्या नेत्यांसारखा करत बसणार नाही. मला खात्री आहे त्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, तो जाईल पुढं, नाहीतर नाही जाणार. आहे कोणाला परवा त्याची? आमचं काही घराणं काही राजकारणातलं नव्हतं. ज्या वेळेला शेखर निकम पलीकडे गेले, अगोदर ह्यांना मी सांगतच होतो पदाधिकाऱ्यांना, पण हे एवढे आहारी गेले होते, विकले गेले म्हणणार नाही, आहारी गेले होते, एवढे आहारी गेले होते. ह्यांनी ती जागा सोडलेलीच आहे. ज्या वेळेला शेखर निकम शिंदे गटात गेले त्यावेळेला मला वाटलं की ही जागा आपण घेऊ शकतो. आणि अचानकपणे इथंच आपण एक 100-200 लोकांची बैठक लावली. ती मोठा मेळावा झाला का नाही? संदीप कोलगे वगैरे आलेत काय जुनी मंडळी का नाही? चंद्रकांत सुवारबीवर आलेत काय? प्रकाशराव वगैरे मला भेटले, चंद्रकांत सुवार नाही आले?